कोल्हापूर शहरात सुटकी वाजवून करणी करतो, भूत काढतो, जीव वाचवतो असा दावा करत ढोंगीपणा करणाऱ्या कुख्यात चुटकी बाबावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाना पाटील नगरातील त्याच्या घरावर गुरुवारी छापा टाकताना पोलिसांना अघोरी पूजेचं साहित्य, प्राण्यांच्या कवट्या, हाडे, कंडोम आणि मद्याच्या बाटल्या अशा अंगावर शहारा आणणाऱ्या वस्तू आढळल्या। गेल्या काही दिवसापासून स्मशानभूमीत करणीचे व्हिडिओ स्वतः बनवून व्हायरल करणारा हा बाबा सोशल मीडियावर वेगाने चर्चेत होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन समाजसेवक गिरीश फोंडे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्या सीमा पाटील आणि गीता हसूरकर यांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर पोलिसांनी पंचनाम्यासह धाड टाकत गुन्हा दाखल केला। या बाबावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप समोर आले असून एका व्यक्तीची पत्नी पळवून नेल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय। संबंधित महिलेला साताऱ्यात बाबाच्या बहिणीच्या घरी सापडल्यानंतर बाबाच्या नातेवाईकांनी उलट तिच्या पतीवरच आरोप करून गुन्हा दाखल करून परिस्थिती अधिकच गोंधळात टाकली। दुसऱ्या बाजूला पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे प्रेस लॉर्ड नावाने असाध्य रोग बरा करण्याचा दावा करत आयोजित करण्यात आलेली छुटकारा सभा देखील रद्द करण्यात आली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रमेश वडनगर, सीमा पाटील, गीता हसूरकर, बाबासाहेब माळी आणि किरण गवळी यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून हा कार्यक्रम थांबवला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।